आज जायचं आहे आम्हाला बड्डेला, तर ते सांगते कुणाच्या जायचं आहे ती. तर मी इथं तयार व्हायला लागले होते आणि माहीला पण तयार करायचं होतं. मिस्टर ऑलरेडी कपडे घालून बसले होते. त्यांचं काही कपडे घातलं की झालं आणि माझं आणि माहीचंच फक्त राहिलं होतं आवरायचं आणि मला घालायची होती साडी. माहीला बघा आता कसलं क्यूट असं छान असं तयार केलं ते. छान झालं तर तयार. इकडं बघ माझ्याकडे. बाय बाय कर बाय. कशी दिसते बाबू. मी आणि माही आज दोघी पण पिंक झालो होतो. मी पिंक कलरची साडी घातली होती आणि तिला पिंक कलरचा ड्रेस घातला होता आणि आम्हाला जायचं होतं 2 व्हीलरनं. 4 व्हीलरनं गेल्यास खूप जास्त ट्रॅफिक लागला आम्हाला आणि वेळ पण लागला आणि ऑलरेडी फोनही लागले होते. किती वेळ लागतं आहे. मग त्यांनी गाडीतलं वॉलेट आणलं आणि माही त्यांच्या मागं पळत होती मला पण घेऊन चला म्हणून. मग आम्ही आता निघालो होतो आणि नशीब आम्ही 2 व्हीलरवर आलो त्याच्यामुळे लवकर पोहोचलो होतो, नाहीतर ट्रॅफिक खूप जास्त होतं. घरी आल्याच्या नंतर सगळेजण जमले होते. आदित्याचे सगळे मित्र आले होते. आम्हीच फक्त लेट झालो होतो. तरी इथं माहीनं कुणालाच बोलत नव्हती. घरी गेल्याच्या नंतर एवढे सगळे बघून ना तिनं माझ्या खांद्यावर माणूस टाकली. ती काढलीच नाही लवकर तिनं वरी. बघितलंच नाही काय करायला लागलीत काय नाही ते. तिला त्याच्यावरून काहीच घेणं देणं नाही, कारण तिला एवढी सगळी गर्दी तिला माहितीच नाही आहे आणि घरात आम्ही दोघंच असतात त्याच्यामुळे तिला त्या गोष्टीची सवयच नाही. मग तिनं बाहेर गेल्यास कोणाकडेच जात नाही. मग दीदीनं ओवाळलं आदित्यला, नंतर मी ओवाळलं आणि मस्त इथं जे सेलिब्रेशन आहे ना तर ते केलं. सगळ्यांनी केक एकमेकाला खाऊ घातला आणि आदित्यच्या मित्रांनी सगळे त्याचं तोंड आहे ना ते सगळं केकनी भरून टाकलं होतं. मित्र म्हणलं की असंच असते, केक खाण्यापेक्षा ना जास्त तरी वेस्टच होतं आहे. तर इथं सगळं तोंडाला लावलं होतं आणि ओळखूसुद्धा येणं झाली होती. मग मिस्टरांनी खाऊ घातला, मी पण खाऊ घातला आणि आदित्यनं मला पण खाऊ घातला आणि माहीनं काय केक म्हणजे काहीच एन्जॉय केलं नाही तिथं. नंतर आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आणि इथे गेल्याच्या नंतर बरोबर तिनं सगळ्याला बोलायला लागले. तर इथं हिला न बसवलं होतं टेबलवर आणि ह्या दोघांचं चाललं होतं काय मागवायचं काय नाही ते. तर आम्ही इथं घेणार होतो मस्त चिकन हांडी आणि बटर रोटी आणि इथं सगळी मैफिल पण जमली होती. आदित्यचे 2-3 मित्र पण होते आणि आम्ही सगळे बाकीचे घरचे होतो. स्टार्टरमध्ये घेतलं होतं आम्ही पापड आणि माही इथं सगळ्याला खाऊ घालायला पापड, पण तिनं मला नाही खाऊ घातलं. बाकी सगळ्यांना तिने खाऊ घातला आणि प्रत्येकाच्या हातात पण देत होती. आणि तिचं जे फेवरेट आहे ना लिंबू, तर ते तर तिला भेटलंच होतं तिथं. टेबलवर पहिल्यांदा प्लेटा, ग्लास आणि जे सॅलेड असते ना तेच आणून ठेवलं होतं. सॅलेडमध्ये कांदा आणि लिंबू होतं आणि माहीला ते दिसलं की तिनं ते लगेचच उचलून घेतलं. पापड खाल्ला आणि नंतर जे लिंबू आहे ना ते तिनं चोखत बसली होती. नंतर आम्हाला काही जीव दिना झाली होती. ती अख्ख्या पूर्ण ती हॉटेल आहे ना सगळ्या ह्याच्यात फिरायला लागली होती आणि अशीच तिच्या मागं पळायला लागले होते. तर तिच्या हातात लिंबू पण आहे. तर इथं आमची जी हंडी आहे ना ती आली होती आणि बटर रोटी पण आली होती. आम्ही इथं मस्त आता एन्जॉय करणार होतो जेवण आणि निघणार होतो लगेचच घरी. इथं माही बघा कशी खायली लिंबू. तिला अजिबात सुद्धा काहीच फरक पडत नाही. ते आंबट आहे, तुरट आहे, खारट आहे, काय तिला घेणं देणं नसते त्या गोष्टीवर. तिला लिंबू खूप जास्त आवडते आणि इथलं जेवण खरंच खूप छान होतं. आम्ही कर्वेनगरला गेलो होतो जेवण्यासाठी. जेवण केलं आणि बाहेर येऊन आईस्क्रीम खाल्ली. तर असा होता आजचा आमचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.